गडिंग्लजचा जो टेम्पररी पूल बनवला होता तो खचून वाहून गेलेला आहे फायनली. तर नमस्कार, मी प्रथमेश. तर मित्रांनो, माझ्या पाठीमागे पाहू शकता किती जबरदस्त वातावरण झालेलं आहे आता. आणि त्याच्यातच एक सकाळपासून व्हिडिओ व्हायरल होतोय, तो म्हणजे गडिंग्लजचा जो टेम्पररी पूल बनवला होता तो खचून वाहून गेलेला आहे फायनली. तर काल परवा तो खचला, आज सकाळी तो वाहून गेला. आता मोठा प्रश्न सर्वांसमोर उरलेला आहे, तो म्हणजे आता गडिंग्लजला जायचं कसं. तर जवळजवळ अजून 15 ते 20 दिवस लागणार आहेत गडिंग्लजचा मुख्य पूल जो नवीन झालेला आहे तो सुरू होण्यासाठी. त्याच्यासोबतच तुम्हाला काही पर्यायी मार्ग सुद्धा सांगितले असतील, पण ते आता मी एक्सप्लेन करून सांगणार आहे की तुम्ही कुठून कुठून कसं गडिंग्लजला पोहोचू शकता. तर मुख्य रस्ता गडिंग्लजला जोडणारा होता तो म्हणजे चंदगड तालुक्याशी. तर चंदगड तालुक्यामध्ये गावं आहेत, सगळ्यांची कामं असतात, कोल्हापूर, गडिंग्लज आणि पुढे जाण्यासाठी. तर तुम्हाला चंदगडवरून गडिंग्लजला जायचं असेल किंवा महागाव नेसरीवरून जायचं असेल तर मुख्य रस्ता होता तो म्हणजे मेन आपला पूल जो काल वाहून गेलेला आहे. तर त्याच्यासाठी 2 मार्ग अजून आहेत आपल्याकडं, तो म्हणजे गजरगाव मार्गे तुम्ही बेळगुंदी, आत्याळ वगैरे आहेत, तसं करून तुम्ही गडिंग्लजला पोहोचू शकता. त्याच्यासोबतच जर तुम्ही हरळी बुद्रुक म्हणजे कारखाना हरळी आहे त्याच्या पुढं इंचनाळला जाणारा एक रोड आहे गणपती मंदिरच्या समोर एक्झॅक्ट. तर तिथून ह्याच रोडवरून म्हणजे गजरगावचा रस्ता पुढे जॉईन होतो तिथे. तर बेळगुंदी आत्याळवरून तिकडून सुद्धा तुम्ही जाऊ शकता. त्यासोबतच तुम्हाला अजून एक मार्ग असा आहे की तुम्ही जर गडिंग्लजच्या पाठीमागे म्हणजे चन्नेगुवी फाट्यावरून जर का जरळीला गेला तर जरळीवरून एक पूल आहे जो हिरण्यकेशीवरचाच आहे. आता हे जेवढे सगळे पूल सांगितले ही हिरण्यकेशीवरचेच आहेत. दरवर्षी शक्यतो या पुलांवरती पाणी येत नाही गडिंग्लजचा सोडला तर. तर ते सगळ्यात आता सेफ आहेत बऱ्यापैकी. तर जरळीवरून तुम्ही संकेश्वर गडिंग्लज जो रोड आहे तिथं तुम्ही पोहोचू शकता. सोबतच जर आजऱ्यावरून जात असाल तर रेग्युलर रोड आहेच आपला जो की आहे बांदा संकेश्वर रोड. आणि या भागातल्या लोकांना जायचं असेल आपल्या नेसरी भागातल्या तर आजराकडून सुद्धा जाऊ शकतात. सोबतच अजून एक रोड आहे, जर नेसरीवरनं जायचं असेल तर कोळिंद्रे, त्याच्यानंतर मलिग्रे, कोवाड, भादवनवरून तुम्ही डायरेक्ट उत्तर फाट्यावरती जाता. हा एक रोड आहे. त्याच्यापेक्षा सेफेस्ट म्हटलं तर गजरगाव आणि हरळी. तर हे काही रोड आहेत. थँक्यू सो मच.